विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. अंधविश्वास. 4 लेकरं झाली बघा, पण एकदा पण दवाखान्याची पायरी चढली नाही. नाहीतर आताच्या पोरी बघा, पहिल्या दिवसापासून गोळ्या औषधं सुरू. माझ्या पेशंटची सासू माझ्याकडे सुनेचं गारणं गात होते. यावर मी उत्तर दिलं, मावशी, तुमच्या वेळी घरात शेपूची भाजी फोडणी घातली की अंगणात सुगंधावरून ओळखू यायचं आज जेवायला शेपूची भाजी आहे म्हणून. पण आता ताटात वाढलेली भाजी शेपूची आहे हे सांगावं लागतं, बरोबर ना? यावर सासूने मान डोलावली. मग मी म्हणाले, आपलं खाणं पिणं कसदार राहिलं नाही म्हणून औषध गोळ्या आम्हाला द्याव्या लागतात गरोदरपणात. एका पोटावर 2 जीवांचं पोषण होणार. तुमचा नातू निरोगी हवा असेल, त्याची चांगली वाढ व्हायला हवे असेल तर औषधाची गरज आहेच. मंडळी, काही वर्षापूर्वी गरोदरपण, बाळंतपण यासाठी फक्त सुईण चालून जायची. पण त्या काळात बाळंतपण म्हणजे बाईचा पुनर्जन्म समजला जायचा. बाळ सुखरूप जन्म घेऊन बाळंतीण पण सुखरूप आहे हे कळेपर्यंत घरातला प्रत्येक जण तणावात असायचा. याला कारण पण तसंच होतं, बाळंतपण घरात होत असत. आणि ऐन वेळी बाळ अडवं आलं किंवा इतर काही अडचण आली तर ते बाळ आणि आई दोघांच्याही जीवावर बेतत असे. इतकंच नाही, काही वर्षांपर्यंत बायका हिशोब सांगायच्या, 2 लेकरं गेली, 3 लेकरं आहेत. काही जणींची तर 4-4, 5-5 बाळं गेल्याची पण हिशोब असायचा. पण आता मात्र समाजात खूप जागृती झाली आहे. मुळात 2च मुलं असतात, तर काही दाम्पत्य तेही नको म्हणतात. दवाखान्याची सुविधा, औषधं या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्याला दिसतोय. बालमृत्यू आणि स्त्रियांचे बाळंतपणात दगावण्याचे प्रमाण खूप कमी झालंय. असं जरी असलं तरी जुनी विचारसरणीचे लोक अजूनही औषध घ्यायला विरोध करतात. इतकंच नाही, आम्ही डॉक्टर लोकांनी समजावून सांगून औषधं दिली तरी केबिनच्या बाहेर पडल्याबरोबर ती सासू सांगते, डॉक्टर सांगतच असतात, तू काही ऐकू नको. बिचारी सून आता ऐकू तरी कोणाचं, या घालमेलीतच तिचं गरोदरपण जातं. आणखीन एक असतं, केळी खायची नाहीत. का? तर ती गरम पडतात. अरे, इतकं स्वस्त, गोड, कॅल्शियम, फॉस्फरसचा स्रोत असलेलं फळ या अंधविश्वासापायी खाल्लं जात नाही. अजून एक प्रकार असतो, फार औषधं गोळ्या खाऊ नको बरं, बाळाचं वजन जास्त झालं तर सिझर करावं लागेल. अरे, का अशी भीती घालता तुम्ही? अशी भीती घालतात त्या गरोदर बाईला. अरे, उदरात असतानाच त्या गर्भाचं पोषण चांगलं झालं तर जगात पदार्पण केल्याबरोबर ऊन, पाऊस, थंडी या वेगवेगळी रोगराई या सगळ्या गोष्टीला ते बाळ उत्तम तोंड देईल ना. एकूण काय, डॉक्टरकडे जाणं, डॉक्टर देतात ती औषधं घेणं, ती त्या प्रमाणातच घेणं, सांगितलेला कोर्स पूर्ण करणं, या आणि अशा अनेक गोष्टीबद्दल समाजामध्ये अजूनही जागृती होणं फार गरजेचं आहे. अंधविश्वासाच्या किती आहारी जायचं. बरं, आपणच नाही तर ती सून आणि येणारं बाळ, तीही त्या अंधविश्वासाची बळी पडते. सुशिक्षित लोक कदाचित डॉक्टर सांगतात ते ऐकत असतील, पण अशिक्षित पेशंटच्या बाबतीत अजूनही हे प्रश्न भेडसावतायत मंडळी.